असं करायला विडकून लागायचं. याच्यावर खुर्चीवर बसलो ना तर मला कमी कमी 5 मिनिटं उठायला लागायचे. काला धरून कशाने धरून का नाही. आता तर आधारच लागत नाही काय एवढा डायरेक्ट म्हणजे पहिल्यासारखंच झालं. काय वाटलं बा आता एकदम व्यवस्थित. हं? मोगला एकदम टाकाट या ते पाणीच भरायला जाईल बहुतेक. म्हणजे तुम्हाला आता अहो मागा बसलो का मी मला ना असं समजा असं बसलोय मला कसा तरी आधार घ्यावा लागायचा. उठ आता मी घ्यावा चालतो जायला सुद्धा मी उठत नव्हतो. उठत म्हणजे ते इंजेक्शन मारलं ना जरा मला थोडं ना बरं वाटलं. पण आज याच्यावर खुर्चीवर बसलो ना तर मला कमी कमी 5 मिनिटं उठायला लागायचे. काला धरून कशाने धरून का नाही. आता बघा मग आता एकदम आता तर एकदम काहीच नाही. खुर्ची बसून बसून आता हे काय काहीच नाही वाटलं. पहिलं म्हणजे मला आहे ना तेव्हा असं करायचं असं करायला विडकून लागायचं. आता 5 मिनिटं ट्रीटमेंट झाली. काय वाटलं हे एकदम व्यवस्थित. मला आता आवायचं म्हणजे असं ना काय काय त्यांना काय माहिती मला तिथं भरले. बरं वाटलं या खुर्ची बसून बघा खुर्ची बसून बघा दाखव मला एकदा बघा खुर्ची बसून काय होतंय एकदम व्यवस्थित. उठून बघा नाही नाही आता तर आधारच लागत नाही काय एवढं डायरेक्ट म्हणजे पहिल्यासारखंच झालं. घ्या शरीराला कर्म करणं आपलं काम असतं. श्रद्धा ठेवणं आपलं काम असतं. पण ह्या जर शिरामध्ये जर कुठे नस दबली असेल हे बघा इथं नस दबली असेल तर ती भगवान तर मला सांगा आपली श्रद्धा काढू शकत ती त्यासाठी काहीतरी क्रिया करावं लागेल. क्रिया केल्यानंतर ती देवयोगाने देवाची कृपा झाली तर ती लवकर मध्ये जाईल. देवी तर आपल्याला काही कर्म करावं लागेल. तुम्ही जर देवाची कृपा करण्यासाठी जर घरात बसले तर पाणी कोण भरेल वावरात. मग पाणी भरून कर्म करून देवाच्या कृपा झाली तर चांगलं पीक चांगला गहू येईल. पण पाणी तर भरावं लागेल का नाही. तसं प्रयत्न करावा लागेल कारण ही नस मध्ये जाण्यासाठी देव कृपा झाली तर ती लगेच ओके होईल. आता उद्या मी पाणी भरायचंय. मी आकडा आहे मला ना 5-5:30 पुढे गेलो सर काही झालं जसं लवकर जर झालं पाणी भरायचं तर लवकर येईल. चालेल आता एकदम परफेक्ट आता वाटलं. मला हे माहित असतं ना आम्ही आता 2 चक्कर मारले इडून. मला म्हणे फरक पडेल का नाही काय बरं म्हणलं तुम्ही पाठवतं ते म्हटलं त्याला सांगा. अरे म्हणा मी तर एका झटक्यात